श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमधली आपली जी काही माहिती असणार आहे ती खास नवीन वर्षासंबंधी असणार आहे, कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार बुधवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे। 2024 ला हसत हसत निरोप द्यायचा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये आपल्याला पाऊल टाकायचं आणि जुन्या वर्षाप्रमाणे नवीन वर्ष देखील आपल्याला खूप आनंद, प्रेम सगळं काही देणार आहे। अशी जर भावना आपण मनामध्ये ठेवली तर सगळ्या काही गोष्टी अगदी तशाच घडणार आहे। पण सोबत आपल्याला स्वामी सेवाही करायची आणि आपले कष्ट देखील प्रामाणिकपणे करायचे। आता ह्या नवीन वर्षात आपल्याला एका गोष्टीबाबत खूप काळजी घ्यायची आहे। ती गोष्ट म्हणजे काय तर कॅलेंडर। आता काहींच्या दृष्टीने कॅलेंडर म्हणजे फक्त एखादी किरकोळ वस्तू वाटते, पण ती किरकोळ वस्तू नसून आपल्याला खूप काही मोलाचं मार्गदर्शन करत असते। म्हणून या कॅलेंडरला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ते घेताना किंवा ते घेतल्यानंतर जर आपण काही नियम पाळले, काही गोष्टींची काळजी घेतली तर हे कॅलेंडर आपल्याला योग्य ती दिशाच दाखवणार आहे आणि आपली वाट जी आहे ती चुकणार नाही। कारण बऱ्याचदा आपल्याला अनेक लोकांकडून असं ऐकायला मिळतं की आमच्या कामात खूप अडथळे निर्माण होतात, एखादं काम हाती आलं की मग त्यामध्ये यशच प्राप्त होत नाही, कामं होता होता राहून जातात। तर या सगळ्यांच्या मागे जर वास्तुशास्त्रानुसार आपण विचार केला तर कुठेतरी कॅलेंडरची दिशा, कॅलेंडर आपण ज्या ठिकाणी लावलं आहे ते सगळं काही कारणीभूत ठरू शकतं। म्हणून वास्तुशास्त्राला अनुसरून जर आपण कॅलेंडर योग्य दिशेला लावलं किंवा ते लावताना काही खास काळजी घेतली तर नक्कीच आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी मदत मिळते। तर कुठले नियम आहे हे आपण जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका, त्यानंतर तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही विचारू शकतात। तर सुरुवात करूया, आपण कॅलेंडर कधी घ्यायचं। तर यापूर्वी आपण मागच्या आठवड्यातच कॅलेंडर घेण्याबाबत व्हिडिओ बनवला होता, त्यामुळे ज्यांनी तो व्हिडिओ ऐकला असेल त्यांचं कॅलेंडर घेऊन झालेलं असेल। पण ज्यांनी घेतलेलं नाही त्यांच्याकडे आजचा दिवस आहे, तुम्ही 31 डिसेंबरला कॅलेंडर घेऊ शकतात। अगदीच 31 डिसेंबरला शक्य होत नसेल तर 1 तारखेला तुम्ही कॅलेंडर हे घेतलंच पाहिजे, कारण पहिल्या दिवशी, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या भिंतीवर आपलं कॅलेंडर हे लागलंच पाहिजे। त्यामुळे शक्यतो 31 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात किंवा 1 तारखेला तुम्हाला कॅलेंडर भिंतीवर लावायचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कॅलेंडर घेताना कुठली काळजी घ्यायची। तर कॅलेंडर घेताना शक्यतो असं कॅलेंडर घ्या ज्यामध्ये सगळ्या काही तिथी व्यवस्थित दिलेल्या असतील। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिंडोरी प्रणित केंद्रातलं जे कॅलेंडर आहे तेच तुम्ही घ्या, कारण त्यामध्ये सगळ्या तिथी आपल्या केंद्रानुसार दिलेल्या आहे आणि तशा पद्धतीने जर आपण सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते। त्यामुळे तुम्ही ते कॅलेंडर घ्या। सत्यनारायण पूजन कधी करायचं याची देखील त्यामध्ये माहिती दिलेली असते। या व्यतिरिक्त जे मागचं पान आहे त्यावर विविध प्रकारचे उपाय देखील दिलेले असतात, म्हणून ती माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल, म्हणून ते कॅलेंडर तुम्ही घेऊ शकतात। आता तुमच्या गावात दिंडोरी प्रणित केंद्र नसेल किंवा ते तुम्हाला मिळणार नसेल तर तुम्ही दुसरं महालक्ष्मी आहे किंवा काल निर्णय आहे किंवा जे कुठलं चांगलं कॅलेंडर आहे ते तुम्ही नक्कीच घेऊ शकतात। आता कॅलेंडर घरी आणल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। ते कुठलं तर बघा, आपली हिंदू संस्कृती जी आहे त्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहे। आपल्या घरामध्ये कुठलीही नवीन गोष्ट आली तर आपण सर्वप्रथम पूजा करतो। मग ती गाडी असू द्या किंवा घरातील एखादी वापरायची वस्तू असू द्या, फ्रीज असू द्या, टीव्ही असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, आपण पहिले हळदी कुंकू वाहतो आणि तिची पूजा करतो, मग ती वापरायला सुरुवात करतो। आता ही जी संस्कृती आहे ती खरंच खूप छान आहे आणि ती आपण जोपासायला देखील हवी। तशाच पद्धतीचं कॅलेंडर आहे। आता हे कॅलेंडर जर आपल्याला वर्षभर मार्गदर्शन करणार आहे तर ह्या कॅलेंडरची पूजा आपण करायलाच हवी। त्यामुळे ह्या कॅलेंडरची आपल्याला 1 तारखेला पूजा करायची। देवघरासमोर एका पाटावर आपल्याला हे कॅलेंडर ठेवायचं आहे। त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या, स्वामींकडे प्रार्थना करायची की हे जे कॅलेंडर आहे आणि ह्या कॅलेंडरमध्ये दिलेल्या ज्या तारखा आहे त्या प्रत्येक तारखेला घरामध्ये आनंद प्राप्त होऊ दे आणि तुमची कृपा आमच्यावर सदैव राहू दे, अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची। आणि हे करण्यापूर्वी आपल्याला त्या कॅलेंडरवर एक चिन्ह काढायचं आहे। चिन्ह कुठलं काढायचं तर स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक असतं, त्यामुळे ह्या कॅलेंडरवर पहिल्या पानावर आपल्याला स्वस्तिक काढायचं। त्यानंतर ह्या स्वस्तिकावर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या, मनोभावे स्वामींना प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे कॅलेंडर भिंतीवर लावून द्यायचं। आता हे जे कॅलेंडर आहे ते कुठल्या दिशेला लावावं हे देखील आपण जाणून घेऊया। पण तत्पूर्वी एक सांगू इच्छिते की जे स्वस्तिक आपण पहिल्या पानावर काढलेलं आहे, जानेवारीच्या महिन्यावर जे आपण स्वस्तिक काढलं आहे, असंच स्वस्तिक आपल्याला दर महिन्याला 1 तारखेला काढायचं आहे। आता त्यासाठी दरवेळेस तुम्हाला देवघरासमोर कॅलेंडर ठेवण्याची गरज नाही, पण आपण तिथल्या तिथे पान पलटतो तेव्हा स्वस्तिक काढायचं आणि अशा पद्धतीने हा उपाय दर महिन्याला करायचा। याने आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण होण्यासाठी नक्कीच मदत होईल। आता कॅलेंडर लावताना
निवडताना आपण शक्यतो पूर्व दिशा निवडावी। पूर्व दिशा म्हणजे काय तर त्या ठिकाणी पूर्व दिशेला सूर्य उगवतो, सूर्य उगवला की सगळीकडे प्रकाश होतो। तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील सूर्यप्रकाशासारखी सकारात्मकता यावी आणि आपलं आयुष्य हे उजळून निघावं यासाठी आपल्याला ते पूर्व दिशेला लावायचं आहे। पूर्व दिशेला जर लावणं शक्य नसेल तर तुम्ही ईशान्य दिशेला लावू शकतात किंवा पश्चिमेला लावू शकतात। आता ही जागा देखील तुम्हाला मिळाली नाही तर मग तुम्ही तुमच्या उत्तरे दिशेला लावू शकतात। आता उत्तर दिशेमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की उत्तर दिशेला लावलं तर कॅलेंडरचं तोंड हे दक्षिणेकडे होतं, पण हे बघा आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये काही बघतो तेव्हा आपलं तोंड हे उत्तरेकडे होतं, त्यामुळे तिथे आपल्याला काहीही चुकीचं वाटून घेण्याची गरज नाही। आपलं जे तोंड आहे ते दक्षिणेकडे होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे, म्हणून तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकतात। दक्षिण भिंतीवर लावायचं नाही तर उत्तर भिंतीवर तुम्ही कॅलेंडर लावू शकतात। आता कॅलेंडर कुठे लावायचं हे आपण जाणून घेतलं, पण कुठे नाही लावायचं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे। तर कॅलेंडर हे कधीही दरवाजाच्या पाठीमागे लावायचं नाही। बऱ्याचदा आपल्याकडे कॅलेंडरला कुठेतरी जागाच नसते म्हणून आपण दरवाजाच्या मागे ते अडकून देतो, पण असं करणं देखील चुकीचं आहे। मुख्य दरवाजाला तर चुकूनही लावायचं नाही, पण घरातील कुठल्याच दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही। कपाटाला देखील ते लावायचं नाही। बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की कपाटाला सरळ कॅलेंडर लावलेलं असतं, तर हे करणं चुकीचं आहे। प्रॉपर भिंतीवर छानपैकी आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे। कॅलेंडर घेताना अजून एक महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यायची ती अशी की कॅलेंडरवर बऱ्याचदा आता वेगवेगळ्या प्रकारची चित्र बघतो, मग त्यामध्ये काही निसर्गरम्य दृश्य असतात तर काही प्राण्यांची देखील चित्र त्यावर दिलेली असतात, पण त्यामध्ये देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। एखादं चित्र असं आहे की त्यामध्ये फक्त आणि फक्त हिंस्रक प्राण्यांचा समावेश आहे किंवा युद्धाचं एखादं चित्र आहे किंवा मग अगदीच वाळवंटातलं ते चित्र आहे, अशा पद्धतीचं जर चित्र असेल तर ते चित्र तुमच्या कॅलेंडरवर नसता कामा नये। असे फ्रेम आपण घरामध्ये देखील लावत नाही। तुम्हाला जर अशा प्रकारचे कॅलेंडर आवडत असतील तर ते चित्र व्यवस्थितरित्या बघून घ्या, किंवा बऱ्याच कॅलेंडरवर सुविचार लिहिलेले असतात ते जरी कॅलेंडर तुम्ही घेतलं तरीही चालेल, पण अशा प्रकारे नकारात्मकता आणणारं कॅलेंडर तुम्ही घरामध्ये आणू नका। आणि आपल्या घरामध्ये एकतरी कॅलेंडर असं असायला हवं ज्यावर सगळ्या काही तिथी दिलेल्या असतील। त्यामुळे तुम्हाला कितीही कॅलेंडर घरामध्ये ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवा, पण एखादं कॅलेंडर असं ठेवा ज्यामध्ये सगळ्या तिथींचा उल्लेख अगदी स्पष्टरित्या केलेला असेल। त्यानंतर भिंतीवर कॅलेंडर लावल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे की आपल्या कॅलेंडरचं पान कधीही कोरं सोडू नये। बघा कॅलेंडरच्या कोपऱ्यामध्ये एक जागा दिलेली असते महत्त्वाच्या नोंदी, तर ते कशासाठी तर आपल्या महत्त्वाच्या नोंदी आपण त्या ठिकाणी लिहून ठेवाव्या याकरिता। आपलं कॅलेंडर कधीही रिकामं सोडू नये, त्यावर काहीतरी आपला हिशोब किंवा काहीतरी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली असावी। मग भलेही आपण सिलेंडर कधी लावतो याची जरी तुम्ही थोडीशी नोंद केली तरीही चालणार आहे, पण कॅलेंडर पूर्ण कोरं सोडायचं नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आता हे सगळे जे नियम आहे ते झाले नवीन कॅलेंडर बद्दल, पण जुन्या कॅलेंडरचं काय करावं हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, कारण जुन्या कॅलेंडरवर देवदेवतांचे फोटो दिलेले असतात। चतुर्थी असेल तर तिथे गणपतीचा फोटो असतो, नवरात्रीमध्ये देवीचा फोटो दिलेला असतो, आणि जर असं कॅलेंडर आपण घंटागाडीत वगैरे टाकत असू तर ते कुठेतरी चुकीचं आहे। मग ह्या कॅलेंडरचं करायचं काय तर हे कॅलेंडर घरामध्ये जपून न ठेवता सरळ ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। तुमची शेती वगैरे असेल तर त्या ठिकाणी मातीमध्ये तुम्ही ते पुरून देऊ शकतात, पण नसेल अशी जागा तर मग तुम्ही ते निर्माल्य आपण ज्या ठिकाणी टाकतो त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही ते टाकून देऊ शकतात। फक्त इकडे तिकडे न फेकता, कुणाच्या तरी पायंदळी न पाडता, अशा प्रकारे त्याचा अपमान न करता त्याची व्यवस्थित विल्हेवाट आपल्याला लावायची आहे। आणि नवीन कॅलेंडर लावण्याच्या अगोदर जुनं कॅलेंडर आपल्याला काढूनच टाकायचं आहे, ही विशेष काळजी घ्या। बऱ्याचदा नवीन वर्ष येतं 2-3 महिने होऊन जातात, पण जुनं कॅलेंडर मात्र तिथल्या तिथेच असतं। जुनं कॅलेंडर खाली आणि नवीन कॅलेंडर वरती अशी देखील परिस्थिती बऱ्याच घरांमध्ये असते, तर असं होता कामा नये। त्यानंतर एकदा कॅलेंडर लावलं की त्याची जागा सारखी सारखी बदलू नये। एखाद्या वेळेस जर तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी कॅलेंडर काढावं लागलं तर नक्कीच तुम्ही काढू शकतात, पण ते त्याच जागी पुन्हा आपल्याला लावायचं आहे। ते इकडे तिकडे न पाडता किंवा सारखं सारखं काढघाल करण्यापेक्षा त्याच ठिकाणी ठेवा। त्या ठिकाणी बघून देखील तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी काही कॅलेंडरवर बघायच्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, पण ते सारखं सारखं काढू नये किंवा त्याची जागा देखील बदलू नये। तर स्वामी भक्त हो, कॅलेंडरच्या बाबतीत हे नियम आवर्जून पाळा। पहिल्या दिवशी कॅलेंडरवर स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढा। त्यानंतर जे काही नियम सांगितलेले आहे त्याचं जर पालन केलं आणि तशा पद्धतीने पहिल्या दिवशी स्वामींकडे प्रार्थना केली तर तुमचं संपूर्ण वर्ष काय, इथून पुढचे प्रत्येक वर्ष तुमचे आनंदातच जाणार आहे। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।